हिंदुस्तान की ये जागीर है कि नफरत प्यार से हारी है। हिंदुस्तान की ये जागीर है कि डर से हिम्मत भारी है। चलिए जी काश्मीर चले, सिंधू झेलम किनार चले। या लाईनी आहेत अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या। खरं तर पहलगामच्या हल्ल्यानंतर जिथे सगळीकडेच आपण धार्मिक ध्रुवीकरण बघतोय आणि तिथे एंटरटेनमेंट क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सुद्धा या सगळ्यामध्ये बऱ्याचदा सरकारच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या ओढण्याकडे कल देत असताना कुठेतरी देश जोडण्याची भाषा करणाऱ्या, आपल्या कृतीतून एक भूमिका मांडणाऱ्या एका सेन्सिबल अभिनेत्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास अतुल कुलकर्णींचं द्यावं लागेल। खरे म्हणजे या व्हिडिओचं प्रायोजन हे कुठेतरी त्यांच्या या कृतीला, त्यांच्या प्रबोधनात्मक कृतीला एक छोटासा शाउट आउट देण्याचा आहे। कारण कुठेतरी मला वाटतं स्वतंत्र भूमिका घेऊन पाकिस्तानला किंवा पाकिस्तानचा जो उद्देश आहे की हिंदुस्थानात धार्मिक ध्रुवीकरण व्हावं तो कुठेतरी हाणून पाडावा, यासाठी खरोखरच कृती करणाऱ्या काही मोजक्या माणसांमध्ये अतुल कुलकर्णी यांचं नाव आहे। त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानला सांगणं की काश्मीर हा तुमच्या बापाचा नाहीये, काश्मीर हा आमचा आहे, आम्हा भारतीयांचा आहे। आणि म्हणूनच अभिनेते अतुल कुलकर्णी तिथे पोहोचलेले आहेत। या माणसामध्ये खरोखरच पहिल्यापासून माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्यांमध्ये अतुल कुलकर्णी सरांचं नाव आहे। कारण पहिल्यांदा मी यांना खाकीमध्ये जरी पाहिलेलं असलं तरी खरोखरच हा अभिनेता मला आवडायला लागला कुठेतरी रंग दे बसंती मधल्या सिनेमापासून, ज्यात त्यांची एका भरकटलेल्या तरुणाची आणि नंतर त्याच्या एका सिनेमामध्ये रामप्रसाद बिस्मिल यांची देश जोडण्याची भूमिका कुठेतरी आज अतुल कुलकर्णी हे आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा करताना दिसत आहेत। त्यामुळे मला एवढंच म्हणायचंय की अशा आणखी अभिनेत्यांची आपल्याला गरज आहे आणि अशीच आणखी सेन्सिबल माणसं, संवेदनशील माणसं आपण एकत्र येऊयात, या धार्मिक ध्रुवीकरणापासून भारताला वाचवूयात आणि पाकिस्तानला मेसेज देऊयात की तू कितीही आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न कर, आम्ही एकत्र आहोत। आणि त्या निमित्ताने अतुल कुलकर्णी यांच्या या भूमिकेला मानाचा सलाम आहे माझ्याकडून। अतुल कुलकर्णी सर, तुमच्या सोबत आम्ही कायमच आहोत आणि आम्हाला तुमच्या या भूमिकेचं अभिनंदन तर करायचंच, मात्र तुमचा आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। वी लव्ह यू अतुल सर, वी आर प्राऊड ऑफ यू।